त्या दिवशी पसारा दिसणारी कपाटं काहीशी अशी दिसत होती. त्या दिवशी तुम्ही पाहत होते की किती घाण दिसते सगळं, पण मी आज सगळं नीटनेटकं ठेवलं होतं. तर त्याआधी माझ्या ताईंकडनं आम्ही आलेलो. त्याच्यानंतरने मला जेवण काही बनवायचं नव्हतं, आईंनी बऱ्यापैकी सगळं बनवलं होतं सकाळच्या वेळी. मग मी दुपारच्या वेळी जरा शेंगदाणे भाजायला घेतले, कारण की शेंगदाणे बाहेर ठेवले की तसेच त्याला खराब होऊन जातात, भुरा लागतो. तसंच आमच्या इथे मला मम्मीने मटकी डाळी वगैरे दिल्या होत्या, तर त्याच्यामध्ये मटकीला सुद्धा किडे लागले. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सगळ्या नीटनेटक्या करून फ्रीजमध्ये ठेवत असते. जुने शेंगदाणे होते त्यांचा मला कूट करून ठेवायचा होता. कूट करून ठेवला की अचानक भाजीला वगैरे वापरता येतो. घाईघाईमध्ये आपण काही करत नाही, तर मी थोडासा कूट हा बऱ्यापैकी करून ठेवते. मग हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिले भाजलेले शेंगदाणे, कूट करून स्टीलच्या डब्यामध्ये वरती ठेवून दिला. मला जास्त काही काम नव्हतं, कारण की मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. दुपारच्या वेळेस मला टाईम होता, तर बोलले चला आपण कपाट वगैरे साफ करून घेऊया. त्याच्यानंतर मी रात्रीच्या टायमिंगला माझ्यासाठी फक्त सलाडच बनवलं होतं, कारण की व्हेज कॉर्न सलाड मला खूप आवडतं आणि खूप छान पण लागतं ऑरिगॅनो वगैरे टाकून. याची रेसिपी मला खूप जणींनी विचारली. तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. त्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी वरती गेलो होतो कविताताईंकडे. त्यांच्या मुलाने छान असं चित्र काढलं होतं. माझ्या घरी आल्यानंतर मला कपाटामध्ये ही गोष्ट सापडली त्यांची ऑस्ट्रेलियावरून आणलेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार होता, तर मी देवाची पूजा वगैरे करून घेतली. उपवासामध्ये रताळीच खाल्ली. परत राहिलेला पसारा काढायला घेतला आणि माझ्या साड्यांचं सेक्शन आवरायला घेतला. सगळ्या गोष्टी खाली घेतल्या होत्या, तुम्ही पाहू शकता अशी अवस्था होती माझ्या कपाटांची. तर त्यानंतर काहीशी अशी काही गोष्टी आपण नीटनेटक्या ठेवल्या की किती जीवाला बरं वाटतं. आपल्याला माहिती या 2-4 दिवसाच्या वरती राहणार नाहीयेत, पण तरी पण आपण किती मेहनतीने 2-2.5 तासाच्या मेहनतीनंतर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अशा काहीशा दिसत होत्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.